SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत जे अर्ज आले 70,394 एवढे अर्ज आतापर्यंत आले। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अप्लिकेशन नंबर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा। तर 70,394 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगावला गेले आणि टोकन नंबर जो आलाय तो सुद्धा 70,394 आलेला आहे। तर आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 70,394 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे। आणि सर्वात कमी अर्ज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आले याबद्दल सुद्धा तुम्हाला अपडेट देणार आहे। SRPF चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई या सर्व पदाबद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आम्ही आपला माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो। आणि हे काही सर्व तुम्हाला माहिती देणार आहे। तर हे सर्व जे विद्यार्थी मित्रांनो प्रूफनुसार मी तुम्हाला ही माहिती या ठिकाणी देणार आहे, ठीक आहे। तर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 70,394 अर्ज गेले आहेत। त्यानंतरचा जो जिल्हा त्यानंतर तुम्ही बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे CP ठाणे सिटी आहे। तर CP ठाणे सिटीचा जो या ठिकाणी अर्ज क्रमांक आलेला आहे 41,675 एवढा अर्ज क्रमांक आलेला आहे। तर जे पोलीस कॉन्स्टेबल आहे CP ठाणे सिटी आहे, तर CP ठाणे सिटीला तुम्ही बघू शकता 41,675 अर्ज आतापर्यंत CP ठाणे सिटी या ठिकाणी आलेले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP ठाणे सिटी आहे। तर आता या फॉर्मची तुम्ही तारीख वगैरे या ठिकाणी बघू शकता, मी तुम्हाला तारीख सुद्धा या ठिकाणी दाखवून देतो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे। तर तारीख वगैरे तुम्ही बघू शकता CP ठाणे सिटीची। तर लेटेस्ट वाले फोटो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। CP ठाणे सिटीला 41,675 अर्ज आलेले आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता तुम्ही, त्यानंतरचा जो जिल्हा आहे पोलीस कॉन्स्टेबल SP अकोला आहे। तर SP अकोल्याचा जो टोकन नंबर आलाय तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 11,814 एवढा टोकन नंबर आलेला आहे। तर आतापर्यंत जे SP अकोला आहे, तर SP अकोला आतापर्यंत जे अर्ज आले 11,814 प्लस अर्ज गेले आहे। तर तुम्ही एक धरून चला की 12,000च्या अंदर या ठिकाणी अर्ज गेलेले आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। 11,900 प्लस अर्ज या ठिकाणी गेले जे SP अकोला आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 7 डिसेंबर आहे। तर ज्यांनी सुद्धा भरला असेल तर भरून टाका, आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपल्याला इंस्टाग्रामवर जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पोलीस भरतीची फॉर्मची प्रिंट पाठवा, आणि जे पण विद्यार्थी आपल्याला फोटो पाठवणार आहे तर सर्व काही माहिती आपण या ठिकाणी ब्लर करणार आहे। तर एवढं काही या ठिकाणी सहकार्य आपल्याला या ठिकाणी करायचे आहे, कारण की 3 दिवस या ठिकाणी राहिलेले फॉर्म भरण्यासाठी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर आपली इंस्टाग्रामची आयडी गोपाल वानखडे 120 इंस्टाग्रामची आयडी आहे। तर गोपाल वानखडे 120 इंस्टाग्रामच्या आयडीवर तुमच्या फॉर्मचा फोटो पाठवा। त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता, त्यानंतर बघू शकता तुम्ही सर्वात कमी जे अर्ज आले पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP वाशिम आहे। बघू शकता तुम्ही जो अप्लिकेशन नंबर जो आलेला आहे, तुम्ही अप्लिकेशन नंबर बघू शकता, फक्त 2,588 अर्ज या ठिकाणी आलेले आहे मुलांचे, बघू शकता अप्लिकेशन नंबर। तर SP वाशिम पोलीस कॉन्स्टेबल मध्ये 2,588 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी आकडा, ठीक आहे। त्यानंतरचा जो टोकन नंबर आलेला आहे मुला मुलींची धरून जर आपण पाहिलं 3,130 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। तर जे SP वाशिम आहे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे 3,130 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता तुम्ही SP वाशिम आहे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे 3,130 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे। जे SP वाशिम आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही 3,130 प्लस अर्ज। त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता तुम्ही, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल आहे SP नागपूर ग्रामीण आहे। तर SP नागपूर ग्रामीणला बघू शकता तुम्ही 15,603 एवढा टोकन नंबर आलेला आहे, आणि जो अप्लिकेशन नंबर आहे 11,513 आलेला आहे, बघू शकतो तुम्ही। जी SP नागपूर ग्रामीण आहे तर जास्त अर्ज या ठिकाणी गेले नाही, एक लक्षात ठेवा, कारण की जवळपास 95% विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे, जवळपास 4-5% विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरण्याचे राहिलेले आहे, आणि एकच दुक्कड फॉर्म येत आहे, जास्त फॉर्म येत नाही। ज्या दिवशी लास्ट तारीख होती त्यावेळी जे गट्टाच्या गट्टा अर्ज त्या ठिकाणी आले होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर नागपूर ग्रामीण आहे, तर नागपूर ग्रामीणला तुम्ही धरून चला 15,700च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे। तर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा जो टोकन नंबर आलेला आहे 32,963 आलेला आहे। तर तुम्ही धरून चला या ठिकाणी 35,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी, ठीक आहे। आणि SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा जो या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आलेला आहे तर 32,963 एवढा या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आलेला आहे। SRPFचा जो अप्लिकेशन नंबर आणि टोकन नंबर हा सारखाच येतो, कारण की मुलींचे फॉर्म यामध्ये राहत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला धरून चला 35,000च्या अंदर या ठिकाणी अर्ज गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जास्त अर्ज या ठिकाणी गेले नाही आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे
त्यानंतर बघू शकता तुम्ही SRPF कुसळगावला 18,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले, जे SRPF गट क्रमांक 19 आहे कुसळगाव. त्याचबरोबर जे वाशिम बॅट्समनला जर आपण पाहिलं तर 1,500 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. त्याचबरोबर यवतमाळ बॅट्समन आहे, यवतमाळ बॅट्समनला सुद्धा खूप कमी अर्ज गेले आहे, म्हणजे जवळपास 1100च्या आसपास या ठिकाणी अर्ज यवतमाळ बॅट्समनला गेलेले आहे. त्याचबरोबर पुणे बॅट्समनला जर आपण पाहिलं तर 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे बॅट्समनला गेलेले आहे. संभाजीनगर बॅट्समनला 2,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्याचबरोबर मुंबई बॅट्समन आहे, 1800 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई बॅट्समनला गेले. त्याचबरोबर गोंदिया जिल्हा बॅट्समन आहे, तर गोंदिया जिल्हा बॅट्समनला सुद्धा आतापर्यंत 2,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले, जे गोंदिया जिल्हा बॅट्समनचं पद आहे. तर गोंदिया बॅट्समनमध्ये सुद्धा 2,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेले बघू शकतो तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर जे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आहे तर 6,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्याचबरोबर रत्नागिरी शिपाई आहे तर 6,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले. त्याचबरोबर गोंदिया शिपाईला जर आपण पाहिलं तर गोंदिया शिपाईला 4,200 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. आणि त्याचबरोबर भंडारा शिपाई आहे तर या ठिकाणी सुद्धा 4,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले, तर कमी अर्ज गेलेले जिल्हे आहे. त्याचबरोबर नागपूर लोहमार्गला तुम्ही बघू शकता 5,500 प्लस अर्ज गेले आहे. त्याचबरोबर पुणे लोहमार्गला आहे 5,700 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे. त्याचबरोबर पुणे ग्रामीण आहे 6,200 प्लस अर्ज गेले आहे. पालघर शिपाई आहे 6,700 प्लस अर्ज गेले आहे. सोलापूर ग्रामीण शिपाई आहे तर या ठिकाणी सुद्धा 6,800 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता सिंधुदुर्ग चालक आहे 5,860 अर्ज गेले. मुंबई कारागृहला 1,14,000 प्लस अर्ज गेले आहे. SP परभणी चालक आहे 6,000 प्लस अर्ज गेले. मुंबई लोहमार्ग आहे 30,000 प्लस गेले आहे. CP ठाणे CP ठाणेला 23,600 गेले आहे. संभाजीनगर ग्रामीणला जर पाहिलं 4,900 प्लस गेले आहे. पुणे कारागृहला 89,000 प्लस अर्ज गेले आहे. CP रायगडला 5,000 प्लस अर्ज. पिंपरी चिंचवडला 22,000 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 2 दौंडला 27,000 प्लस अर्ज गेले आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा पद आहे SP धाराशिव आहे. तर SP धाराशिवला आतापर्यंत जो अप्लिकेशन नंबर आला आहे 9,675 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर SP धाराशिव कॉन्स्टेबल आहे बघू शकता 9,675. आता या फॉर्मचं मी तुम्हाला पेमेंट स्लिप दाखवतो. तर बघू शकता धाराशिव चालक आहे तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे. धाराशिव चालकचा जो अप्लिकेशन नंबर आहे 9,675 गेला होता आणि जो टोकन नंबर आहे 10,369 आहे. तर आतापर्यंत धरून त्याला 11,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज जे पोलीस कॉन्स्टेबल सिंधुदुर्ग चालक आहे या ठिकाणी गेलेले आहे. तर धाराशिवला या ठिकाणी गेल्या बघू शकता तुम्ही धाराशिव 11,000 प्लस तुम्ही अर्ज धरून त्याला धाराशिव चालकला, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता SP अमरावती ग्रामीण आहे तर SP अमरावती ग्रामीणला बघू शकता तुम्ही या ठिकाणी 12,986 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता, जे SP अमरावती ग्रामीण आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. SP अमरावती ग्रामीण 12,986 एवढा अप्लिकेशन नंबर आले आहे. तर SP अमरावती ग्रामीणचा मी तुम्हाला टोकन नंबर या ठिकाणी दाखवून देतो. तर बघू शकता तुम्ही SP अमरावती ग्रामीण, ठीक आहे. तर या फॉर्मचा टोकन नंबर दाखवतो. तर SP अमरावती ग्रामीणचा हा टोकन नंबर आहे या ठिकाणी 17,058 एवढा टोकन नंबर आहे. तर आतापर्यंत धरून त्याला 18 ते 19,000च्या अंदर या ठिकाणी अर्ज केले जे SP अमरावती ग्रामीण आहे या ठिकाणी, ठीक आहे. तर अमरावती ग्रामीणला धरून त्याला 18-19,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलेले आहे, एक लक्षात. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल आहे CP मुंबई आहे. जो टोकन नंबर आला होता 2,27,670 एवढा टोकन नंबर आला होता. तर तुम्ही धरून चला जे CP मुंबई आहे तर CP मुंबईला आतापर्यंत 2.5 लाखाच्या वरती अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. अप्लिकेशन नंबर बघू शकता 1,81,395 अप्लिकेशन आला, तर पण आता 2 लाखाच्या वरती अप्लिकेशन नंबर या ठिकाणी मुलांचा गेला असेल, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता पुणे कारागृह आहे तुमच्या डोळ्यासमोर बघू शकता. पोलीस कॉन्स्टेबल आहे, प्रिझन कॉन्स्टेबल आहे. तर प्रिझन कॉन्स्टेबलला कारागृहला जर आपण पाहिलं तर पुणे कारागृहला जे आतापर्यंत जो टोकन नंबर आलेला आहे तर 84,671 एवढा टोकन नंबर आलेला आहे आणि अप्लिकेशन नंबर जो आहे 58,474 आलेला आहे. तर पुणे कारागृहला आतापर्यंत जे अर्ज गेले तर तुम्ही धरून चला की 88,000च्या अंदर या ठिकाणी अर्ज गेले. जे पुणे कारागृह आहे 88,000 किंवा 89,000 तुम्ही अर्ज या ठिकाणी धरून त्याला पुणे कारागृहला गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे. तर SRPF गट क्रमांक 7 दौंडला आतापर्यंत जे अर्ज गेले 44,428 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर तुम्ही धरून चला 45 ते 46,000 अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 7 दौंडला या ठिकाणी गेलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 7 दौंडला बऱ्यापैकी जागा होत्या तर 45-46,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. तर पहा व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल, व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर SRPF गट क्रमांक 7 दौंडला धरून त्याला 45-46,000 अर्ज गेले आहे. त्यानंतर तो जिल्हा आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाशिक प्रिझन आहे. नाशिक प्रिझनला जर आपण या ठिकाणी पाहिलं जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे 31,276 एवढा अप्लिकेशन नंबर आला आहे नाशिक कारागृहाचा. बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाशिक कारागृह आहे. तर आता नाशिक कारागृहाचा मी तुम्हाला टोकन नंबर या ठिकाणी दाखवतो.
तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, नाशिक कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर आला होता 31,276 आला होता आणि जो टोकन नंबर आला नाशिक कारागृहाचा नाशिक प्रिझनचा तर 42,000 टोकन नंबर आला 42,009. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला 45,000 पर्यंत अर्ज या ठिकाणी जे नाशिक कारागृह आहे नाशिक कारागृहाला गेलेले 45,000 ते 47,000च्या आसपास या ठिकाणी तुम्ही एक अंदाज धरून चला, कारण की शेवटल्या दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो जास्त अर्ज त्या ठिकाणी आले होते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 47,000 पर्यंत तुम्ही एक अंदाज या ठिकाणी धरून चला. आतापर्यंत जे नाशिक कारागृहाला अर्ज गेले 47,000च्या आसपास या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता तुम्ही, पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP नाशिक ग्रामीण आहे. तर SP नाशिक ग्रामीणला आतापर्यंत जो अप्लिकेशन नंबर आला होता 10,329 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता. तर नाशिक ग्रामीणला जे अर्ज गेलेले आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर या फॉर्मचा टोकन नंबर मी तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल आहे नाशिक ग्रामीण आहे. तर 10,329 एवढा अप्लिकेशन नंबर होता आणि जो टोकन नंबर आहे 13,893 म्हणजे 14,000 धरून चला. तर एक अंदाज तुम्ही धरून चला की 15,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले नाशिक कारागृहाला. आता कारण की जास्त विद्यार्थी फॉर्म भरत नाही, एकच दुक्कट फॉर्म येत आहे. तर नाशिक ग्रामीणला आतापर्यंत 15,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, SP वाशिम आहे पोलीस कॉन्स्टेबल आहे, चालकचं पद आहे. पोलीस कॉन्स्टेबल SP वाशिमला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आतापर्यंत जे अर्ज गेले 4,759 अर्ज आतापर्यंत गेले SP वाशिम चालकला. बघू शकता तुम्ही या ठिकाणी SP वाशिम चालकला मोठा मी तुम्हाला अंक या ठिकाणी दाखवून देतो. 4,759 अर्ज या ठिकाणी गेले. तर तुम्ही धरून चला 5,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे, जास्त अर्ज गेले नाही आहे. SP वाशिमला चालकला पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा पद आहे SP वाशिम चालक. तर आतापर्यंत धरून चला 5,000च्या आसपास या ठिकाणी वाशिम चालकला अर्ज गेलेले आहे. त्याचबरोबर प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर कारागृहाला बघू शकता 65,000 टोकन नंबर या ठिकाणी आला. बघू शकता 64,932 65 धरून चला. तर आतापर्यंत जे अर्ज गेले आहे जे नागपूर कारागृह आहे तर 68,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे जे नागपूर कारागृह आहे. तर नागपूर कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले 68 किंवा 69,000 अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले 68-69,000च्या अंदरच अर्ज नागपूर प्रिझन नागपूर कारागृहाला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतरचा जो जिल्हा त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया. बघू शकता जो अप्लिकेशन नंबर आला होता 31,321 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला जवळपास 34-35 हजाराच्या आसपास या ठिकाणी SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला अर्ज गेलेले आहे, एक लक्षात. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SP जळगावला सुद्धा हा या ठिकाणी अर्ज केला होता. SP जळगावला आतापर्यंत 9,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. त्यानंतर जे या ठिकाणी बघू शकता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. तर आतापर्यंत 35,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलेले आहे जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी. ठीक, त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे SP नांदेड आहे. जो टोकन नंबर निघून आलाय 11,573 आलेला आहे आणि अप्लिकेशन नंबर आला 8,939 अप्लिकेशन नंबर आले. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला 12,000 12,500 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेले जे SP नांदेड आहे या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP नांदेड. तर 12,500 प्लस अर्ज तुम्ही धरून चला या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, टोकन नंबर या ठिकाणी 12,500च्या आसपास या ठिकाणी गेल्या जे SP नांदेड आहे या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकतो. त्याचबरोबर जे नाशिक चालक आहे नाशिक ग्रामीण चालक आहे SP पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे SP नाशिक ग्रामीणला तुम्ही धरून चला जवळपास 23-24 हजाराच्या अंदर अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृहाला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता वाशिम बॅट्समनचा हा टोकन नंबर आहे 1425 टोकन नंबर आला. धरून चला 1600 प्लस अर्ज आतापर्यंत वाशिम बॅट्समनला गेलेले आहे. त्यानंतरचा बघू शकता कॉन्स्टेबल चालकचा पद आहे SP हिंगोली आहे 8,734 एवढा टोकन नंबर आला होता. तर धरून चला 10,000च्या अंदर या ठिकाणी अर्ज गेले आहे जे SP हिंगोली 9,000 तुम्ही अर्ज धरून चला या ठिकाणी 9,900 अर्ज धरून चला जे SP हिंगोली चालक या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल आहे CP मुंबई रेल्वे युनिट आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल CP मुंबई रेल्वेला आतापर्यंत जे अर्ज गेले 40,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला की CP मुंबई रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलला 40,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतरचा जो जिल्हा आहे पोलीस कॉन्स्टेबल आहे CP नागपूर सिटी आहे. तर CP नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले 30,000 प्लस अर्ज आतापर्यंत CP नागपूर सिटीला गेले, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर CP नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले 30,000 प्लस अर्ज आतापर्यंत CP नागपूर सिटीला धरून चला, एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर CP मुंबईला बघू शकता CP मुंबईचा जो या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आला होता 1,81,392 आला होता आणि जो टोकन नंबर आला होता 2,27,664 आला होता टोकन नंबर. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला जवळपास 2,60,000च्या वरती या ठिकाणी टोकन नंबर गेलाय CP मुंबईचा. ठीक आहे,
त्यानंतर हा जो फॉर्म आहे सीपी मुंबईचा हा फॉर्म आहे, तर सीपी मुंबईला तुम्ही आता सीपी मुंबई कारागृह आहे, तर प्रिझन कॉन्स्टेबल आहे मुंबई प्रिझन. मुंबई प्रिझनला आतापर्यंत तुम्ही अर्ज अप्लिकेशन नंबर आला होता तो 57,866 आला होता. मुंबई कारागृह मुंबई प्रिझन या फॉर्मचा तुम्ही टोकन नंबर बघू शकता 77,402 आहे. पण आतापर्यंत जे अर्ज गेले मुंबई कारागृहला 1,16,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी मुंबई कारागृहला गेलेला एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि अकोल्याला SP अकोला पोलीस कॉन्स्टेबलला जवळपास धरून त्याला 12,000 प्लस अर्ज आजच्या तारखेला गेलेले एक लक्षात ठेवा. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे डेली कंटेंट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. आजच्या साठीचा आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.